नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता टॉप 50 मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पंढरपूरमध्ये रक्षाबंधनानिमित्त विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी। विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरा होणार रक्षाबंधन। पुण्याच्या येरवडा येथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो महिलांनी बांधल्या राख्या। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन। यावेळी यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रास्ताविका दिली भेट। बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी 200 राख्या जवानांसाठी बनवल्या। बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा। महिला पोलिसांनी देखील भोयर यांना राखी बांधत केला औक्षण। बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचं मानधन रखडलं। गेल्या 5 महिन्यांपासून रखडलं मानधन। ओला उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत सेवा, तर भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू। अमरावतीत डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी। डीआरडीए प्रकल्प संचालकांना प्रीती देशमुखांना पदावरून हटवण्याची मागणी। आज जागतिक आदिवासी दिन। विजयकुमार गावित यांच्याकडून समस्त आदिवासींना दिल्या शुभेच्छा। सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी, विजयकुमार गावितांचं वक्तव्य। जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुर्गम भागात रक्तदान शिबिराचं आयोजन। मुलगी इथे 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान। नांदणी मठाच्या हत्तीणी संदर्भात आज बैठक। दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट इथे बैठकीचं आयोजन। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार। गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार। महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला निर्णय। जेएसडब्ल्यू स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा। नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, तर पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावर उतरू, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांचा इशारा। पीएमपीएमच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश। विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारणार। प्रतिदिवस 1000 रुपये दंड आकारला जाणार। मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही आली नाही। सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचा संताप। मध्यरात्री 12 वाजता होती ट्रेनची वेळ, मात्र 6 तास उलटूनही ट्रेन न आल्यानं प्रवासी संतप्त। पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन। झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनद्वारे केला शोध। बीडच्या शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन। शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी होणार। 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार। संगमनेरमध्ये खडी क्रेशर व्यावसायिकाची दहशत। तहसीलच्या आदेशाने शेतकऱ्यांनी बनवलेला रस्ता खडी क्रेशर व्यावसायिकाने केला उद्ध्वस्त। आंबेडकर अनुयायांकडून परभणीत रास्ता रोको सुरू। सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक। सांगलीत रिक्षांना 20 वर्षे वयोमर्यादा केल्यामुळे जल्लोष। स्वराज्य रिक्षा संघटनेच्या मागणीला यश। संघटनेनं पेढे वाटून आनंद केला साजरा। सांगलीत रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार। मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा। सांगली महापालिका घरपट्टी वसुलीची धडक मोहीम। थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करून जप्ती कारवाई सुरू। महापालिकेकडून थकबाकी भरण्याचं आवाहन। 15 वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता 5 वर्षाची मुदतवाढ। सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत। गुजरातमध्ये 9वी ते 12वी भगवद्गीतेचे धडे। सरकारचा निर्णय। हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक।
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे गडचिरोली दौऱ्यावर असताना अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना विविध शालेय साहित्याचं वितरण. भिवंडीत भर पावसात भूमिपुत्रांचं माथाडी युनियन विरोधात आंदोलन. युनियनच्या नावाखाली बाहेरच्या कामगारांना प्राधान्य देत स्थानिकांचा आरोप. भूमिपुत्रांना माथाडी युनियनमध्ये समाविष्ट करावं, आंदोलकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीत भिंत कोसळली. हिरो शोरूमच्या इमारतीची भिंत कोसळली. घटनेत 3 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. पावसाचं पाणी मुरल्यानं भिंत कोसळल्याचा अंदाज. साताऱ्यात वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात एल्गार. मंत्र्यांच्या घरासमोर देखील आंदोलकांची चेतावणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयाला देणार भेट. शिवसेनेतर्फे सैनिकांसाठी रक्तदान करण्यात येणार, तर सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण करणार रक्तदान. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर. यावेळी शरद पवार घेणार पत्रकार परिषद. त्यानंतर कार्यकर्त्यांशी देखील साधणार संवाद. पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतं. जो तो उठतो आणि मलाच उपदेश देतो. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी. गिरीश महाजन त्यांची महापुरात अडकलेल्या पर्यटकांना मदत. महाजन यांनी पर्यटकांचा मुख्यमंत्र्यांसोबत घडवला संवाद. पर्यटकांनी मानले मंत्री महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे आभार. मुलगा असो वा मुलगी, 2 अपत्यांवर थांबायला शिका, नाहीतर वरून ब्रह्मदेव जरी खाली आले तरी ही समस्या सुटणार नाही. लोकसंख्या वाढीवर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी. घरगुती कार्यक्रमात कोणी कुठे बसायचं हे आम्ही ठरवू. इंडिया आघाडीच्या बैठकीत मागच्या रांगेत बसल्यानं सत्ताधाऱ्यांची टीका. आदित्य ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहारच्या मतदार याद्याच वेबसाईटवरून गायब. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. हिंजवडी आणि माण परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याची रुंदी वाढवणार. अजित पवारांचा निर्णय. वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने. नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही नेते कोळीवाड्यात. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन. खेवलकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्यानं भाजप आक्रमक. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा औचित्य साधत बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. कुडाळमध्ये साजरी करण्यात आली नारळी पौर्णिमा. शिवसेना आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं रिक्षा काढून भंगसाळ नदीत अर्पण केला नारळ. निलेश राणेंचा देखील सहभाग. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीदरम्यान वाद. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद, तर संतप्त विनायक पांडे बैठकीतून बाहेर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील कामांचा आढावा. सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यावर भर. पुण्यात बसेसची संख्या 6000पर्यंत वाढवणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. यवतमाळमध्ये जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी दौरा. रुग्णालयाच्या छताला गळती लागल्यानं पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावरील हॉटेलला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक. नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाट्यावरील घटना. अपघातात एकाचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता. पुण्यातील दौंड तालुक्यात शिकार पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. वन विभागाकडून बिबट्याची सुरक्षितपणे जाळ्यातून सुटका.
अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परिसरातील दुकानात तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त. कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यात हॉटेल व्यावसायिकावर हल्ला. 2 अज्ञात इसमांकडून हल्ला. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी तर घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांची कारवाई. पुण्यातील खराडीतील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सापडले होते. व्हिडिओमधील 4 तरुणींना पोलिसांनी शोधलंय. कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज तस्कराला बेड्या. पोलिसांची कारवाई. चाकू, मोबाईल आणि एमडी ड्रग्ज जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पालघरमध्ये कंपनी बाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मुजोर मालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल. कंपनीत कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं कामगारांकडून आंदोलन. उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 26,61,000 रुपये किमतीची एमडी पावडर जप्त. नायजेरियनसह 5 जणांना केली अटक. वाशिममध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरावी. महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्याचा मोबाईल हिसकवला. मोबाईल हिसकवतानाचा व्हिडिओ व्हायरल. सांगली शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 3घांना अटक. 900 नायट्रावॅट गोळ्या केल्या जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद. मनसेनं इडली हॉटेल चालकाला दिला चोप. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हॉटेल चालकानं मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले. दुर्गा माता मंदिर परिसरातील घटना. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ. पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाला शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात सासरच्या मंडळींकडून अघोरी पूजा. हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार. विवाहित महिलेसोबत अघोरी कृत्य. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल. आयफोन 17 सिरीजच्या लॉन्चिंगची चाहत्यांना उत्सुकता. येत्या 9 सप्टेंबरला आयफोन 17 होणार लॉन्च. इंस्टाग्रामवर आता रिपोस्ट आणि मॅपचे नवे फीचर. युजर्ससाठी खुशखबर. अमेझॉन, वॉलमार्ट, टार्गेट यांनी भारताकडून ऑर्डर थांबवल्या. सूत्रांची माहिती. यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारणार. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले संकेत. पोस्ट ऑफिसमध्ये आता डिजिटल सुविधा. फेस स्कॅननं खातं उघडणार. पैसेही ट्रान्सफर होणार. वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे विक्रीसाठी आणलेला भुईमुग भिजला. भुईमुग भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर. पुरातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार. लष्कराला 120 आणि हवाई दलाला 80 जुने चेतक चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जाणार. मोदींची पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा. भारतात तुमचं स्वागत करण्यास उत्सुक. काल NSA डोभाल मॉस्कोमध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले. मोदींचं सोशल मीडियावर ट्विट. फोन कॉलमुळे मोदी ट्रम्प यांचे संबंध बिघडले. मोदींचं वक्तव्य. पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. ट्रम्प नाराज झाले. ब्लूमबर्गच्या अहवालात दावा. बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार. कौन बनेगा करोडपतीचा 17वा सीझन 11 ऑगस्ट पासून होणार सुरू. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून युती. बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान. वांद्रे येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर उच्च न्यायालयाचे संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणे केली रद्द. संदर्भातील अधिसूचना जारी.
कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या, वाहतूक पोलिसांची कारवाई, गाडी ताब्यात घेण्यात आली आहे तर मालकाचा शोध सुरू आहे. अकोल्यात पावसाची हजेरी, पावसामुळे पिकांना संजीवनी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालना जिल्ह्यात पावसाचं थैमान, जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान तर शेतकरी देखील चिंतेत. हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, आजेगाव गावात जवळील ओढ्याला पूर, वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये मुसळधार पाऊस, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर, जनजीवन विस्कळीत, नागरिकांना सतर्कतेचा आदेश. वर्ध्यात 15 दिवसापासून पावसाची दांडी, मात्र पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. नाशिक जिल्ह्यातील 9 धरणं ओव्हरफ्लो, सरासरी 82% पाणीसाठा, गंगापूर, दारणा, वालदेवी, भावली, कडवा यांसारख्या धरणांमधून विसर्ग सुरू. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीडच्या माजलगाव तालुक्यात दमदार पाऊस, दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, शहरासह 5ही तालुक्यात जोरदार पाऊस, पावसामुळे पिकांना जीवनदान. यवतमाळमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं नुकसान, शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. परभणीत ऊस उत्पादकांना थकीत 100 रुपये तत्काळ द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, शेतकऱ्यांना 2700 रुपये प्रति टन दर देण्याचं आश्वासन, मात्र केवळ 2600 प्रति टन इतकाच दर. जामिनावर सुटलेला आरोपीकडून सत्कार, चष्म्याचा नंबर तर बदलावा लागणारच आहे, सोबत च्यवनप्राशही खायला लागा, अंबादास दानवेंचा ट्विट करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना टोला. शेतीतील AI तंत्रज्ञानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 13,000 कोटींची तरतूद, धाराशिवमधील विठ्ठल साई साखर कारखान्याकडून आयोजित मेळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. यवतमाळमध्ये दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या 16 दुचाकी जप्त. हिंगोलीत आखाड्यावरील वृद्ध इसमांना मारहाण करून चोरी केल्याची घटना, आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, 2,56,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. संगमनेरच्या रासकाई माता मंदिरात चोरी, हजारोंचा मुद्देमाल लंपास, चोरट्यांचा शोध सुरू. अकोल्यात स्त्री रुग्णालयात निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा, नवजात शिशु अतिदक्षता विभागात 31 जागा भरण्यासाठी घोटाळा, जिल्हा शल्य चिकित्सकासह 2 अधिकारी निलंबित. 2 महिन्यांच्या बाळाचा ड्रग सप्लायसाठी वापर, मुंबईच्या 2 महिलांची नवी शक्कल, एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगावमध्ये कोल्हेनगर भागात तरुणाकडून गोळीबार, एकाला अटक तर दुसऱ्याचा शोध सुरू. चंद्रपुरात वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, फरार आरोपीला गोंदियातून अटक. बुलढाण्यात सायबर आरोपीकडून तब्बल 2,30,74,000ची फसवणूक, आरोपीवर फसवणुकीचे 35 गुन्हे दाखल. बुलढाण्यात घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.